अचानक बीपी खूप वाढणं याला वैद्यकीय भाषेमध्ये हायपरटेन्सिव्ह क्रायसिस असं म्हणतात. आणि हे प्रामुख्याने हायपरटेन्शन असलेल्या लोकांमध्येच दिसतं. पण कधीकधी आधी बीपी नसतानाही आपला बीपी अचानक वाढू शकतो. जसं सिस्टोलिक बीपी हा 180 पेक्षा जास्त आणि डायलॉस्टिक बीपी हा 120 पेक्षा जास्त झाला तर ती धोकादायक स्थिती मानली जाते. अचानक बीपी वाढल्यावर शरीरावरती काही गंभीर परिणाम होतात. पहिलं म्हणजे मेंदूवर होतो. मेंदूतील रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि स्ट्रोक होऊ शकतो. लकवा, बोबडं बोलणं, दृष्टी कमी होणं, स्मरणशक्ती कमी होणं यासारख्या अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे गंभीर अवस्था म्हणजे बेशुद्ध अवस्थासुद्धा येऊ शकते. अचानक डोकेदुखी, चक्कर, उलटी होऊ शकते. त्याचप्रमाणे हृदयावरतीही परिणाम होतात. जसं की हृदयावर अचानक जास्त ताण येतो, छातीत वेदना होतात, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो, हृदय निकामी होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, किडनीवर परिणाम होतात, किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं, लघवी कमी होते, सूज येते. आपण जर त्याकडे जास्तच दुर्लक्ष केलं तर किडनी फेलही होऊ शकते. त्याचप्रमाणे डोळ्यांवरतीही परिणाम होतात. जसं की डोळ्यांच्या रेटिनातील रक्तवाहिन्या ताणल्या जातात, धूसर दिसतं, अचानक दृष्टी कमी होते, कायमस्वरूपी दृष्टीही जाऊ शकते, रक्तवाहिन्या फुटतात, शरीरातील नाजूक रक्तवाहिन्या तुटू शकतात. त्याचप्रमाणे मेंदूतील रक्तस्रावाचा धोका वाढतो. फुफ्फुसांवरतीही परिणाम होतो. जसं की फुफ्फुसामध्ये पाणी साचतं, श्वास घ्यायला त्रास होतो, छातीत दडपण येतं, यासारख्या समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे अचानक बीपी वाढल्याचं लक्षणही आपलं शरीर दाखवतं. जसं की तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, उलटी, छातीत वेदना, श्वास घ्यायला त्रास होतो, धूसर दिसू लागतं. ही लक्षणे दिसल्यावर मात्र अजिबात त्याकडे दुर्लक्ष न करता बीपी चेक करा. कधीकधी नाकातून रक्तही येऊ लागतं, आपल्याला बेचैन होतं. कोणाला जास्त धोका असतो बीपी वाढलेल्याचा? तर ज्यांना आधीपासूनच हायपरटेन्शन आहे अशी लोकं, मधुमेह असलेल्यांना, जास्त ताणतणाव घेत असलेली लोकं आणि जास्त मीठ खाणारे लोक यांना मात्र ह्या बीपीचा नक्कीच खूप जास्त त्रास हा होऊ शकतो. त्याचप्रमाणे धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे, किडनीचे रुग्ण यांना त्रास होतो. यावेळी काय करावं? तर ताबडतोब शांत बसा, खोल श्वास घ्या, बीपी मोजा, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या. 180-120 पेक्षा जास्त असेल बीपी तर तातडीने रुग्णालयात जा आणि भविष्यात तुम्हाला बीपीचा धोका टाळण्यासाठी मीठ कमी करा, रोज व्यायाम करा, ताण कमी ठेवा, वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित बीपीची तपासणी नक्की करा. यासारख्या गोष्टी केल्या तर आपला बीपी अचानक वाढणार नाही. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला औषधे चालू असतील तर ती औषधे मात्र नक्कीच वेळेवर घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. स्वतः मेडिकलमध्ये जाऊन कोणतंही औषध किंवा गोळी घेऊ नका, अन्यथा त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो.